स्वराज ट्रॅक्टरचे अधिकृत विक्रेते लक्ष्मी ट्रॅक्टर, कळंब, तालुका आंबेगाव येथे मिळेल ट्रॅक्टर दुरुस्ती। संपर्क कानडे बंधू। लक्ष्मी ट्रॅक्टर, भक्कम ताकद, भक्कम विश्वास। आज दिनांक 27 जुलै रोजी या ठिकाणी शिवगिरी मंगल कार्यालय या ठिकाणी महाराजस्व अभियान आयोजित केलेलं होतं। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान या अंतर्गत आपण मागच्या साधारणतः 10 दिवसांपासून ही शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करत होतो। त्यामध्ये विविध विभागांचा सहभाग आणि विविध विभागांना एकत्र करून त्यांच्याकडे आलेले अर्ज आणि बाकी काही तक्रारी असतील किंवा काही नवीन माहिती असेल तर त्या पद्धतीचं आपण नियोजन करून साधारणतः या 10 ते 15 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण 14-15 हजारांचे अर्ज निकाली काढलेले आहेत। आणि आज या शिबिराच्या ठिकाणी देखील 993 जवळपास आपल्याला अर्ज काही प्राप्त झालेले आहेत। याच्यामध्ये सगळे तक्रारी अर्ज नाहीच आहेत, काही लोकांना माहितीचे आहेत, काही 6 नंबरचे निवडणुकीचे असतील, काही पुरवठा विभागाचे असतील किंवा काही आणखी घरकुलाच्या योजनेच्या माहितीसाठीचे असतील। अशा पद्धतीचे ते अर्ज आलेले आहेत आपल्या इथं। आजही नागरिकांच्या तक्रारी भरपूर आहेत, काही नागरिक या ठिकाणी पोहोचू शकलेले नाहीत, त्यांच्या तक्रारी कार्यालयात कधी सोडू? त्या तक्रारी रेग्युलर आपल्या नेहमी चालूच आहेत। आज आपण ह्या शिबिराचा मुख्य उद्देश काय होता की सगळे विभाग एकत्र यावं आणि या एकत्र आलेल्या सगळ्या विभागांच्या सोयी सुविधा असतील किंवा यांच्या मार्फतीनं सगळ्या एकाच छताखाली लोकांना म्हणजे त्यांचा लाभ देता यावा हा त्याच्या मागचा उद्देश होता। काही वेळेला काय असतं, एकच तक्रार राहते परंतु त्याच्यामध्ये 2-3 विभाग समाविष्ट असतात। तर अशा वेळेला ह्या सर्व एकत्रित विभागाची मांडणी करावी आणि त्याची सोडवणूक इथल्या इथं होत असेल तर ती करावी हा याच्या मागचा उद्देश होता। आता एखाद्या रस्त्याचं प्रकरण असेल, त्यामध्ये रस्ता मोजणी असेल किंवा पोलीस विभागाचं राहतं, आदेश झाला असेल तर मोजणीचा राहतो, त्याच्यात पोलीस विभाग, अशा वेगवेगळ्या विभागांची तिथं समावेशन राहतं। म्हणून ते ज्यावेळेस जे रेग्युलर प्रश्न आहेत ते रेग्युलर प्रश्न आपल्या नेहमीच्या पद्धतीनं तर चालूच राहणार आहेत, पण त्याच्यामध्ये आता निश्चितच प्रगती होईल। या समाधान शिबिरामार्फत प्रश्न जर सुटत असतील तर वारंवार शिबिर होत का नाही? यामध्ये आता शिबिर वारंवार होण्यासाठीचा नाही, आता ही शिबिर घेण्याची वेळ जी होती हे आपल्याला मुख्यमंत्री महोदयांचा जन्मदिवस आणि माननीय स्वर्गीय आपल्या अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांचं प्रथम जयंतीच्या औचित्याने शासनाने शिबिर घ्यायचं, याच्यामध्ये प्रामुख्याने महिला सबलीकरण हा दृष्टिकोन होता। महिलांना याच्यामध्ये प्रोसेस मध्ये केंद्रित घटक करावा आणि त्या अनुषंगाने जास्तीत जास्त सेवा द्यावा हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता। परंतु हे जे आहे हे या आताच झालंय आणि आता थांबलंय असं नाही, पुढे ज्या वेळेला शासनाकडून निर्देश प्राप्त होतील त्या वेळेला ह्या सूचना आपण घेऊन शिबिर राबवूयात किंवा ज्या पद्धतीनं आपल्याला लोकप्रतिनिधींकडनं वगैरे अशी माहिती मिळेल त्यावेळेला आपण हे शिबिर राबवून नक्कीच निराकरण करण्याचा प्रयत्न करू। आज या ठिकाणी आपण आंबेगाव विधानसभा मतदारसंघाअंतर्गत मनसर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलेलं होतं। आपल्या आंबेगाव तालुक्यातील गावे आणि शिरूर तालुक्यातील 34 गावं या ठिकाणी आज आपण कार्यक्रम घेतलेला आहे। विविध विभागांच्या मार्फतीने आपण गेले 10 दिवसांपासून या कार्यक्रमाची तयारी करत होतो। आपल्या प्रशासनातील महसूल विभाग असेल, पंचायत समिती विभाग, कृषी विभाग, पोलीस विभाग, मोजणी विभाग या सर्व विभागांच्या मार्फतीने आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी असतील या सर्वांच्या मदतीने हा आज आपण या ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे। या ठिकाणी आपण बघितलं असेल 21 स्टॉल आपण विविध विभागाचे लावलेले होते। सर्व लाभार्थ्यांना या ठिकाणी ज्या योजना आहेत त्या योजनांच्या आवश्यक अनुषंगाने सर्व माहिती या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली होती। तसंच आपल्या योजनांचा पुस्तिका या ठिकाणी ग्रामपंचायतीकडे पण आपण दिलेले होते आणि आज मोठ्या प्रमाणात लोकांनी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे। जवळपास गेल्या 10 दिवसांमध्ये 14,868 लाभार्थी विविध योजनांच्या माध्यमातून असतील किंवा घरकुल किंवा कृषी विभागामार्फत ट्रॅक्टरचं देखील या ठिकाणी वितरण केलेलं आहे। आणि आजच्या दिवसभरामध्ये विविध विभागांचे
93 लाभार्थ्यांना या ठिकाणी आज लाभ देण्याचं काम आपण यशस्वीपणे केलेलं आहे. या समाधान शिबिरामध्ये खरोखर नागरिकांचं समाधान होतंय का? बऱ्याच मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी उपस्थित होते. प्रत्येकाचे विभागनिहाय प्रश्नांचं स्वरूप वेगवेगळं होतं. आम्ही जास्तीत जास्त लोकांना याच ठिकाणी समाधान करण्याचं काम केलेलं आहे. काही ठिकाणी काही प्रकरणं जी होती वेळ लागण्यासारखी होते, त्या पद्धतीनं त्यांचं आम्ही तसं त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. आपल्याला हे समाधान शिबिर का घ्यावं लागते? कार्यालयामध्ये काम होत नाहीत का? महाराष्ट्र शासनाचा हा उपक्रम आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय यांचा वाढदिवस आणि स्वर्ग कैलासवासी माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जयंती याचं औचित्य म्हणून आपण या ठिकाणी हा समाधान शिबिराचं आयोजन केलेलं आहे.